वाडी देवस्थान या ठिकाणी रिद्धपुरातील सर्व गाड्या प्रसाद वंदनासाठी तालुका सातारा तालुका जिल्हा सातारा या ठिकाणी असलेल्या पोगरवाडी देवस्थान रंगशाळा माई मंदिर या ठिकाणी अशा गाड्या हे देवस्थान व्यवस्थापक संचालक बाळकृष्ण दादा उदरभरे सर्वांचे स्वागत। बाळकृष्ण दादा महानुभाव या ठिकाणी व्यवस्थापक आहेत आणि या मंदिराची अशी व्यवस्था भानवस घर पाक निष्पत्ती आदी सर्व व्यवस्था या ठिकाणी आहे। या ठिकाणी आश्रमातील हे बालगोपाल या ठिकाणी असलेले हे रंगशाळा देवस्थान अशा रीतीचं हे देवस्थान पुढील बाजू अशा रीतीचे आहे। या ठिकाणच्या देवपूजेचा असा हा नजारा आहे। रंगशाळा महानुभाव आश्रम चौकट या ठिकाणी अशी समोरील बाजू रंगशाळा या ठिकाणी ही मिनार अशा प्रकारे दीपमाळ दगडी दीपमाळ पुरातन आहे। या ठिकाणी समोर आपल्याला प्रसाद वंदनासाठी रिद्धपुरातील संत महंतांसाठी अशी देवपूजा प्रसाद वंदन या ठिकाणी असे ठेवलेलं आहे। अशी ही देवस्थानाचा मुख्य गाभार आहे। पुरातन दरवाजा आहे रंगशाळा देवस्थान। खाली वाकून जावं लागते। दंड दगडी मंदिर आहे पुरातन मंदिर रंगशाळा देवस्थान। या ठिकाणी ही शाळा आहे रंगशाळा 1 ते 1.5 फुटाची अशी ही रंगशाळा। चक्रपाणी महाराजांचे वेद पठण स्थान या ठिकाणची ही रंगशाळा आहे। अशा या रंगशाळेला खूप खूप दंडवत। अशा प्रकारची ही रंगशाळा या शाळेचे 5 भाग झाले त्यातील 1 भाग या ठिकाणी आहे। या रंगशाळाच्या विशेषाला खूप खूप दंडवत। चक्रपाणी महाराजांचं रंगशाळेवर चरणचारी अशा प्रकारे आले आबा मावस घरी मावशीच्या घरी असताना या ठिकाणी म्हणजे रंभाईसाच्या वाड्यामध्ये असताना चक्रपाणी महाराज रंभाईसाच्या बरोबर यायचे। रंभाईसा रंगनाथाच्या मंदिरात यायची। चक्रपाणी महाराज रांगायचे वेद पठण करायचे। त्या स्थानाचा हा विशेष आहे। या विशेषला शिळेला खूप खूप दंडवत प्रणाम दंडवत। थोडंसं 5 मिनटं हे बाहेरचा भाग दंडवत। हे मार्गस्थ मंडळी आहेत। या ठिकाणी 15 प्रसाद जोड सोडलेले आहेत। ही मुख्य राजमठाची वीट या ठिकाणचं वंदन आहे। मुख्य राजमठाची वीट या ठिकाणी ही मूर्त ओटे आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। चिंतामणी शेवण माळी अशा प्रकारची ही देवपूजा पुरातन देवपूजा आहे। पेढी परंपरा राजमठाची वीट आहे। या ठिकाणची ही देवपूजा आपल्याला दिसत आहे। या देवपूजेला खूप दंडवत। अशी ही देवपूजा 15 प्रसाद जोड या ठिकाणी वस्त्रप्रसाद आहे सर्व। या ठिकाणी वस्त्रप्रसाद सर्व सोडलेले आहेत आणि मुख्य वंदन राजमठाचे वीट आणि विशेष वंदन या ठिकाणचे रंगशाळा रंगशाळेवर चरणचारी अशा रीतीनं चक्रपाणी महाराजांचं वेद पठण या ठिकाणी रंगशाळेची लीळा आहे। फलटण येथील रंगशाळेवर क्रीडा करणे या स्थानाची लीळा अशा प्रकारची आहे। रंगशाळेचे 5 भाग आहेत त्यातील 1 भाग या ठिकाणी स्थापित आहे। छोटा भाग आहे। 4 भाग फलटण येथे आहेत। मंदिरचा अशा प्रकारचा नजारा आहे। पाठीमागच्या बाजूने ह्या रंगशाळेची या मंदिराची व्यवस्थेची माहिती या ठिकाणी आहे। हे पुरातन दगडी मंदिर होतं। या मंदिराला लोक प्रदक्षिणा करतात। फार अमावस्या पौर्णिमेला गर्दी असते। या ठिकाणी शेजारीच अशा रीतीची व्यवस्था आहे। पाठीमागं राहण्याची व्यवस्था आहे। दुसरे त्याच्या पाठीमागे अजिंक्यतार हे सज्जनगड किल्ला आहे। या ठिकाणी सज्जनगड किल्ला अशा रीतीचा डोंगरावर किल्ला आहे सज्जनगड। मंदिराच्या पाठीमागून बाजूला पुढे या पुढे किती पेटा देवपूजा आपल्या तर साधनात आहे। किती पेटा देवपूजा एकूण छोटी दरवाजा छोटी हाईट हां आधी सर्व विधी केला जातो आणि या ठिकाणी या चक्रपाणी महाराज वेद पठण करायचे अशी ही शिळा। या शिळेला खूप खूप दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम। या शिळेला चक्रपाणी महाराज वेद पठण स्थानाची शिळा आहे।
रंगशिळेवर वेद पठण करायचे ना, तिथली शिळा 5 भाग झाले, त्यातला 1 भाग इथं आहे, 4 भाग फलटणला. हे पाठीमागचं ना? हा, पाठीमागचं. आबासाहेब मंदिरात गेलो ना आपण, षटकोनी स्थान आहे की नाही, ते षटकोनी स्थानात एक भाग आहे त्याच्यामध्ये. जिथं रंगशिळा होती तिथं एक भाग आहे, आणि गावात पेठेत 2 भाग आहेत. ते तिथंच आहे फलटण. हा, तेच ना ते 4 आणि हे 5वा भाग. गाडीमध्ये वगैरे हा, विशेष नेत होते त्यावेळेस. ते मुख्य कमानीवर विशेष घातलं होतं, त्याचे 5 भाग झाले ना, त्यातला हा 5वा तुकडा आहे. हा 5वा तुकडा आहे, 1 ते 1.5 फुटाचा विशेष. तुकडा आहे. या विशेषला खूप खूप दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.